गुड मॉर्निंग गाईस. तर आता आमची सकाळ झालेली आहे, ते सुद्धा जगन्नाथला आहे. बघा समोरासमोर दर्शन. येस, मंदिर आमच्या घराच्या समोरच आहे. सो आता आम्ही जाणार आहे थोडं साईट विजिंग आणि थोडी शॉपिंग करायला. तर या तिकडे. सो आता आम्ही चाललो रिक्षातनं साईट विजिंग करायला. चला मग भेटूया तिकडे. A few moments later. बघूया काय होतं. या ओंकारेश्वर. आम्ही इथे आलो आहे एक नवीन जागेवर. ह्याचं नाव तर श्री ओंकारेश्वर टेम्पल आहे, पण माहिती नाही कुठे असेल. छान अशा छान छान अशा मूर्ती आहेत. हा आहे रथयात्राचा जाग. आणि आता आम्ही चाललो राक्षसच्या तोंडामध्ये. इथे ॲक्च्युली ते 108 शिवलिंग आहेत. मला खूप जास्त अरे हा आहे रथयात्राचा चाक, जे पया लावतात ना यात्रेला. हा, चला याच्या मागे मागे जाऊया. वाव, हे किती सुंदर आहे. अतिशय मनमोहक असं दृश्य होतं. खूप मस्त वाटलं मला. आता हे तर मला नाही समजत आहे, बट वृंदावनला आलो आम्ही, म्हणजे जगन्नाथ मधल्या वृंदावन. हे मिनी वृंदावन असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे खूप छान अशी जागा आहे. खूप सगळ्या अशा मूर्त्या वगैरे आहेत. शांत असं वातावरण. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे. काहीच गर्दी नाही. अशा छान छान अशा मूर्त्या आहेत. आणि खूप छान वाटतं इकडे फिरतानाही. शांत वाटतं. काहीच असं फार गर्दी वगैरे काहीच नाही. आणि मूर्त्यांनी जे असं छान पूर्वीच्या काळचे जे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, खूप मस्त. Me dice que yo estoy en lo correcto, que mi estrés no requiere de tu texto. Yo vengo puesta para echar. आता आम्ही आलोय मा मौसिबा मंदिरमध्ये. हे मंदिर आहे श्री जगन्नाथजीच्या मावशींचं. इकडे अशी गोष्ट आहे की फोन अलाउडच नाही करत. म्हणजे फोन आतमध्ये घेऊन जाणंच अलाउड नाही करत. आम्हाला बाहेर ठेवावं लागतं. A few inches later. सो गाईज, आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि थोड्या वेळात आम्ही निघू, कारण आमची ट्रेन आहे वैद्यनाथची. तिकडे जाणार आहोत. सो हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आणि तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा वैद्यनाथवाला.